ऑल राईट. वेलकम बॅक मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये आपण 15x25 ची सिनेमॅटिक डिझाइन बनवणार आहोत, ज्याच्या सर्व प्रीमियम फाइल्स आणि पी-एच-डी डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूयात आजच्या सेशनला. ते मी साईज घेतली आहे 25 इंच बाय 15 इंच आणि 300 रेझोल्यूशन आहे. तुम्ही 32 GB रॅम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही 200 रेझोल्यूशन सोबत डिझाइन बनवू शकता. मी टेम्पररी कंट्रोल एच ने ह्या गाईडलाईन्स हाईड करतोय आणि आपण या ठिकाणी आपले डिझाईनचे रिसोर्सेस इम्पोर्ट करू. तर फाईलला क्लिक करून या ठिकाणी मी ओपनला क्लिक केलंय. या ठिकाणी पिलर आहे. या पिलरला ड्रॅग अँड ड्रॉप करून व्यवस्थित असं ठेवा. अल्ट प्रेस करून एक कॉपी घ्या. अशा तुम्हाला 3 कॉपीज इथे घ्यायच्या आहेत. एका लेयरला इथे सिंपली सिलेक्शन टूलने एवढाच पार्ट सिलेक्ट करा आणि त्याला द्या मास्क. सेकंड लेयरचा आपण एवढा स्पेसिफिक पार्ट सिलेक्ट करू बॉटम पासून साधारण ह्या साईजचा आणि त्यालाही देऊ मास्क. थर्ड लेयरचा आपण एवढा स्पेसिफिक पार्ट फक्त ह्या पिलरचा सेंटर पॉईंट इथे सिलेक्ट करूयात आणि त्यालाही देऊ मास्क. ओके, तर अशा प्रकारे मी या ठिकाणी हा स्पेसिफिक पार्ट इथं मॅच करतोय. त्याआधी एकदा वाटलं तर आपण त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू शकतो, जेणेकरून आपल्याला स्मूथ या ठिकाणी पिलर पाहायला भेटेल. या तिन्ही लेयर्सला आपण आता सिलेक्ट करून राईट क्लिक करा आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. यानंतर आपण लाईटली साईज वाढवू, थोडं रोटेट करूयात आणि व्यवस्थित असं या ठिकाणी ठेवून देऊ. मी बॅकग्राऊंडला क्लिक केलंय. पी फॉर पेन टूल घेतोय. 5च्या ऐवजी मी इथे शेप निवडलाय. फिलच्या ऐवजी आपण कुठलाही एक रॅन्डम कलर घेऊ शकतो, ज्याला मी तर सिंपली क्लिक केलंय. शिफ्ट प्रेस करून इथे क्लिक केलंय. या ठिकाणी एक क्लिक, या ठिकाणी. तर अशा प्रकारे एक प्रॉपर शेप आपल्याला पाहायला मिळेल. आता इम्पोर्ट करूयात आपला आजचा बॅकग्राऊंड. ठीक आहे, तर हा आपला बॅकग्राऊंड आहे. कंट्रोल टी, अल्ट प्रेस करून साईज वाढवली, व्यवस्थित असं ठेवला. या बॅकग्राऊंडला अल्ट प्रेस करून ह्या दोन्ही लेयर्सच्या मध्ये सिंपली क्लिक करा, म्हणजे क्रिएट क्लिपिंग मास्क होईल. तुम्ही राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करू शकता किंवा अल्ट कंट्रोल जी प्रेस करा. तर अशा प्रकारे व्यवस्थित असा इथे इमेज ॲडजस्ट करून ठेवू. मी प्लेस एम्बेडेडला क्लिक केलं. आधी हा इमेज इथे व्यवस्थित असा ठेवून देतो. आता मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल ह्या इमेजच्या एजेसला तुम्हाला व्हाईट कलरचे पिक्सल्स दिसतील, तर ते आधी आपण रिमूव्ह करू. ठीक आहे, मी काय करतोय, स्पेसिफिक इमेजला कंट्रोल प्रेस करून सिंगल क्लिक केलंय आणि त्याला मास्क दिलाय. तुम्हाला या ठिकाणी स्मज टूल घ्यायचा आहे. राईट क्लिक करून मेक शुअर करा की जनरल मधला सॉफ्ट राउंडेड ब्रश आहे. स्ट्रेंथ साधारण 70च्या आसपास आपण ठेवू शकतो आणि लाईटली जस्ट लाईक दॅट असं आतमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्हाईट पिक्सल्स पूर्ण हाईड होतील. ओके, परफेक्ट. तर अशा प्रकारे आपण हा इमेज इथं सेट करूयात आणि सेकंड इमेज पण इम्पोर्ट करू. मी या ठिकाणी हा ऑलरेडी याचा बॅकग्राऊंड कट करून ठेवलेला आहे. याला मी पिलरच्या वरती घेतोय आणि याची साईज व्यवस्थित अशी ॲडजस्ट करून ठेवू. या सर्व पी-एच-डी फाईल्स मी तुम्हाला शेअर करतोय, पण चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. ह्या स्पेसिफिक लेअरला ज्याला आपण मास्क दिला होता त्याला करूयात कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. आता या फोटोला आपल्याला करायचा आहे कॅमेरा रॉ अप्लाय. तर कंट्रोल शिफ्ट एच्या साहाय्याने इथे कॅमेरा रॉ ओपन करा आणि थोडा झूम करून स्पेस बार होल्ड करून ॲडजस्ट करून ठेवा. यामध्ये आपण व्हायब्रन्स कमी करणार आहोत. आपल्याला थोडा मॉडी इफेक्ट इथे क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, सॅच्युरेशन पण मी थोडं कमी करतोय. कॉन्ट्रास्ट थोडं वाढवूयात. टेक्स्चर, क्लॅरिटी आणि डिहेज वाढवल्यानंतर तुम्हाला असा रफ इमेज पाहायला मिळेल. थोडासा हायलाईट आपण कमी करू. वाटलं तर कंट्रोल यू प्रेस करून सुद्धा इथे थोडं सॅच्युरेशन कमी केलं जाऊ शकतं. देन या फोटोला सिलेक्ट करून याच्यावरही थोडे एक्सपेरिमेंट करू. जस्ट लाईक दॅट. थोडा कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे, हायलाईट ॲडजस्ट करायची आहे, थोडा येलो टोन आणि मजेंटा वाढवायचा आहे, जेणेकरून स्किन टोन इम्प्रूव्ह होईल. त्यानंतर टेक्स्चर, क्लॅरिटी आणि डिहेजच्या साहाय्याने आणखीन थोडा रफ करा. सिम्पली हिट ओकेला क्लिक करा. इमेज व्यवस्थित बसल्यानंतर थोडं बॅकग्राऊंडवरती काम करूयात. या बॅकग्राऊंडच्या लेअरवरती ॲडजस्टमेंट लेअरला क्लिक करून एक सॉलिड कलर घ्यायचा आहे, जो की साधारण असा एकंदरीत या ठिकाणी तुम्ही हा कलर कोड पाहू शकता. असा एखादा कलर कोड इथं पिक करा. त्याचा ब्लेंड ऑप्शन चेंज करून साधारण ओव्हरलेच्या आसपास ठेवतोय. ओव्हरलेला ठेवल्यानंतर तुम्हाला ह्या मास्कला सिलेक्ट करायचं आहे आणि कंट्रोल आय प्रेस करायचा आहे. इथे निगेटिव्ह मास्क क्रिएट होतो. ब्रशच्या साहाय्याने थोडं साईज वाढवूयात आणि ठराविक ठिकाणी तो इफेक्ट अप्लाय करू, सगळीकडे नाही. नाव ह्याच लेअरवरती आपण ह्या दोघांना क्रिएट क्लिपिंग मास्क करू. इथे मी
सिम्पली क्रिएट क्लिपिंग मास्क केला आहे. इथेच ॲडजस्टमेंटमधून मी एक्सपोजर ॲड करतो आहे आणि त्यालाही क्रिएट क्लिपिंग मास्क करतो आहे. सोबतच एक्सपोजर थोडा कमी करायचा आहे. सिम्पल आहे. या ठिकाणी सुद्धा कंट्रोल आयने पूर्ण इन्व्हर्ट करा आणि हा जो पोर्शन आहे इथे एक्सपोजर ॲड करा. हा पोर्शन थोडा मला डार्क हवा आहे. आता आपण ह्या पिलरची आणखीन एक कॉपी घेऊयात. कंट्रोल टी, शिफ्ट प्रेस करून मी रोटेट करतो आहे. साधारण अशा प्रकारे इथं ठेवू. थोडं व्यवस्थित ॲडजस्ट करू, साईज वाढवूयात. त्यानंतर ह्या लेअरला कंट्रोल शिफ्ट एच्या साह्याने एक कॅमेरा अप्लाय करू. या ठिकाणी मी एक्सपोजर केला आहे कमी, कॉन्ट्रास्ट वाढवला आहे, हायलाईट पूर्ण कमी केली आहे, शॅडोसुद्धा ॲड केला आहे. येलो टोन थोडा वाढवू आणि व्हायब्रन्स कमी करू. मी क्लॅरिटी, टेक्स्चर आणि डिहेज वाढवला जेणेकरून हा सुद्धा थोडा रफ वाटेल. ह्या स्पेसिफिक इमेजला माझ्या क्लिक करून इथे याला सुद्धा क्रिएट क्लिपिंग मास्क करा. या लेअरवरती आणखीन एक लेअर ॲड करतोय मी, जी आहे एक्सपोजरची. त्याला सुद्धा क्रिएट क्लिपिंग मास्क करून त्याचा एक्सपोजर कमी करा. अशा प्रकारे गामा लाईटली वाढवू शकता. इथे कंट्रोल आयने इन्व्हर्ट केल्यानंतर तुम्हाला कंट्रोल प्रेस करून हा स्पेसिफिक इमेज सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. जिथे डार्क पोर्शन हवा आहे त्या ठिकाणी आपण फक्त इथे ब्रश अप्लाय करतोय. कंट्रोल डीने डिसिलेक्ट केला. डिफरन्स तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता ह्या स्पेसिफिक इमेजला सिलेक्ट करतोय मी. या इमेजला सुद्धा आपण कंट्रोल शिफ्ट ए प्रेस करून कॅमेरा रॉ अप्लाय करू. हा सेकंड कॅमेरा रॉ आहे जिथून मी थोडा व्हायब्रन्स कमी करतोय. आता पुढे वळूयात. आपल्याला इथे खूप सारे टेक्स्ट टाकायचे आहेत. तर मी सुरुवातीला या ठिकाणी नाव टाकायचं आहे, तर तिथे एक शील्ड अप्लाय करतो. शील्ड डाउनलोड करून मी ऑलरेडी ठेवलेली आहे. ह्या शील्डला ऑलरेडी बॅकग्राऊंड कट करून स्मार्ट ऑब्जेक्ट करून मी ठेवलेलं आहे. इथे व्यवस्थित असे ठेवू. ही पिलरच्या खाली असली पाहिजे. कंट्रोल टीच्या साह्याने साईज कमी करून व्यवस्थित अशी इथे ठेवा. इथे या ठिकाणी ॲडजस्टमेंटमधून तुम्हाला इथे कर्व्स नावाचं एक ऑप्शन मिळतं. कर्व्सला क्लिक करा. इथून स्पेसिफिक हा बार खाली घ्या म्हणजे त्याचा ब्राईटनेस कमी होईल. याला क्रिएट क्लिपिंग मास्क करा म्हणजे तो मर्यादित राहील आपल्या शील्ड पुरता. मी या ठिकाणी T4 टेक्स्ट टूलने सिंगल क्लिक केलं आहे आणि इन्फिनिटीचा एखादा बेस्ट फॉन्ट आपण इथे यूज करूयात. 23 इज फाईन. कंट्रोल टी, साईज वाढवली आणि त्याचीच एक अल्ट प्रेस करून खाली कॉपी घ्या. या ठिकाणी आपण लास्ट नेम टाकू. आता या ठिकाणी मी शेरखान या नावाला व्यवस्थित असं क्लोज घेतोय. मी ह्या स्पेसिफिक नावाला थोडासा वरती व्यवस्थित असं ठेवतोय आणि आपल्याला ह्या धर्मराज नावाला एक मास्क द्यायचा आहे. कंट्रोल प्रेस करून ह्या शेरखाने नावाच्या इथे सेंटरला क्लिक करा. आपलं सिलेक्शन चालू होईल. मेक शुअर की तुमची लेअर ही धर्मराजची सिलेक्ट असली पाहिजे. सिलेक्शनला क्लिक करू, मॉडिफाय करू आणि एक्सपॅन्डला क्लिक करू. ह्या सिलेक्शनला आपण 10 पिक्सेल्सने बाहेर वाढवणार आहोत. आपण ह्या सिलेक्शनला 10 पिक्सेल्सने एक्सपॅन्ड करणार आहोत. तर सिम्पली 10 पिक्सेल्स सेट करून ओके करा. त्यानंतर मेक शुअर करा की तुमचा बॅकग्राऊंड कलर ब्लॅक आहे आणि फोरग्राऊंड व्हाईट आहे. मास्कला क्लिक करून डिलीट किंवा कंट्रोल बॅक स्पेस करू शकता. कंट्रोल डीने मी डिसिलेक्ट केलाय. ह्या दोन्ही लेयर्सला राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. प्रिव्ह्यू करून मी हा टेक्स्ट इफेक्ट डाउनलोड केलेला आहे, ज्याला मी डबल क्लिक करून ओपन करतोय आणि हा आपला स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. या स्मार्ट ऑब्जेक्टला डबल क्लिक करून आपण इथे हा आपला टेक्स्ट जो टाईप केला आहे तो ड्रॅग अँड ड्रॉप करून ठेवू. इथं व्यवस्थित ड्रॅग अँड ड्रॉप करून ठेवल्यानंतर ही स्पेसिफिक लेअर इथून डिलीट करून टाका. मी क्रॉप टूलने ह्या लेअरला एक्सपॅन्ड केलाय आणि आपला मेन टेक्स्ट इथे वाढवून ठेवतोय. क्रॉप टूलने ह्या लेअरला एक्सपॅन्ड करा अशा प्रकारे आणि आपला जो मेन टेक्स्ट आहे त्याची सुद्धा साईज वाढवा, साधारण ह्या साईजला. त्यानंतर क्लोज करताना सेव्ह करा आणि अपडेट झालेल्या लेअरमध्ये या ठिकाणी येऊन सुद्धा क्रॉप टूलने आणखीन त्याला एक्सपॅन्ड करा. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन हाईड करायची आहे, बॅकग्राऊंड हाईड करायचा आहे. टेक्स्ट इफेक्टला क्लिक करून बेसिकली ही शॅडोची लेअर आहे, या शॅडोमध्ये एक शॅडो हाईड करायची आहे. सगळ्यात वरती येऊन कंट्रोल अल्ट शिफ्ट ई प्रेस करा आणि ड्रॅग अँड ड्रॉप करून आपल्या मेन लेअरवरती घेऊन या. टेक्स्टचं काम झालंय तर मी टेम्पररी ती लेअर हाईड करतोय आणि ह्या स्पेसिफिक लेअरला कंट्रोल टीच्या साह्याने साईज कमी करून व्यवस्थित असं ठेवून देऊ. त्यानंतर मी ऑलरेडी या ठिकाणी टाईप करून ठेवलेल्या काही लाईन्स आहेत, ज्यांना मी दोघांना सिलेक्ट केलंय, लिंक केलंय दोघांना आणि ड्रॅग अँड ड्रॉप करून मेन आपल्या लेअरवरती या ठिकाणी ठेवून देऊ. कंट्रोल टी आणि याची ही साईज तुम्हाला योग्य ती वाढवायची आहे.
साधारण एवढी आपण इझिली ठेवू शकतो विदाऊट एनी इंटरप्शन. अशा प्रकारे ह्या टेक्स्टला इथं ठेवून देऊ. परफेक्ट आहे. या टेक्स्टला मी देतोय ग्रेडियंट. एफएक्समध्ये आहे ब्लेंडिंग ऑप्शन आणि मी गोल्डन ग्रेडियंट आपल्या व्हॉट्सॲपच्या चॅनलवरती शेअर केलेत. ज्यांना नाही मिळाले ते चॅनल जॉईन करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी हे टेक्स्ट टाकलेलं आहे. आपण एक फ्लॉवर पण ॲड करू. या फ्लॉवरला मी सगळ्यात वरती ठेवतोय अशा प्रकारे. या स्पेसिफिक इमेजला थोडं डार्क करूयात म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडसोबत तो मॅच होईल. हा वेगळा दिसणार नाही. ॲडजस्टमेंट अगेन एक्सपोजर, क्रिएट क्लिपिंग मास्क, एक्सपोजर केला कमी, क्लोज करून या ठिकाणी कंट्रोल आय प्रेस करा. ब्रशच्या साहाय्याने राईट क्लिक करून सॉफ्ट राऊंडेड ब्रश घ्या आणि 28 ते 30च्या आसपास आपण ओपेसिटी ठेवू शकतो. मेक शुअर करा मोड तुमचा नॉर्मल आहे. बऱ्याचदा चुकून मोड चेंज होतो आणि इफेक्ट आपले पूर्ण वेगळे दिसतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी हा काही बॉटमचा पोर्शन थोडा डार्क केला जेणेकरून ही स्पेसिफिक लाईन मॅच होईल. या ठिकाणी आपण फायर ओव्हरले वगैरे टाकू शकतो. बट मी फायर ओव्हरले टाकतोय आपल्या फोटोजच्या वरती. ठीक आहे. या ठिकाणी फाईल प्लेस एम्बेडेड माझ्याकडे फायर ओव्हरलेचं कलेक्शन आहे. मी ट्राय करतो त्यातला बेस्ट तुम्हाला देण्याचा. याला आपण नॉर्मल टू स्क्रीन मोड ठेवतो. राईट. आपण जर एखाद्या पॉलिटिकल पर्सनसाठी डिझाईन बनवत असाल तर लोगो ॲड करायला विसरू नका. मी पर्सनली कुठल्याही पार्टीचं समर्थन करत नाही आहे तरी देखील आपण या ठिकाणी एक लोगो यूज करू. या ठिकाणी जो पिलर आहे हा खूप जास्त हायलाईट होतोय तर मी त्याचे हायलाईट कमी करतोय. याचा हायलाईट मी कमी केलाय. जर हा जास्त उठून दिसत असेल तर इथे लक्ष जाणार नाही आपल्या फोटोकडे. ठीक आहे. तर मेन सब्जेक्ट कोण आहे हा. सेकंड सब्जेक्ट आपले शुभेच्छुक वगैरे असतील. डिझाईनमध्ये फेस नाव हे व्यवस्थित डिझाईन करणं गरजेचं आहे. ह्या पोर्शनमध्ये आपल्याला टाकायचे आहेत फोटोज. तर मी काय करतोय बॅकग्राऊंडच्या लेअरला क्लिक करतोय. फाईलमध्ये जाऊन इथे आपला बॅकग्राऊंड इथे इम्पोर्ट करतो. मी या ठिकाणी कॅनव्हास टेक्स्चर घेतलेला आहे. या कॅनव्हासच्या टेक्स्चरला शिफ्ट प्रेस करून रोटेट केला. व्यवस्थित असं सेट झाल्यानंतर आपण कंट्रोल एम प्रेस करू शकता किंवा ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन त्याचा थोडा ब्राईटनेस वाढवू शकता. मी कॅमेरा रॉमध्येच एक्सपोजर वाढवतोय. सिम्पल आहे. ग्रेट. या स्पेसिफिक लेअरला एफएक्समध्ये जाऊन ड्रॉप शॅडो ॲड करा. ड्रॉप शॅडो अशा प्रकारे. ठीक आहे. एकतर अँगल चेंज करावा लागेल. मेक शुअर करा की यूज ग्लोबल लाईट तुमची बंद आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण थोडी साईज वाढवूयात. ओपेसिटी पण वाढवूयात. डिस्टन्स, ओपेसिटी ह्या काही गोष्टी आहेत ज्या खूप जास्त मॅटर करतात. याच्यावरती आपण गरज पडली तर एक इफेक्ट अप्लाय करू शकतो जो आहे फिल्टर गॅलरीमध्ये. आणि फिल्टर गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं या ठिकाणी टेक्स्चरमध्ये टेक्स्चरायझर आहे. इथून तुम्ही सँडस्टोन आणि थोडा रिलीफ ॲड करू शकता. आपला जो स्पेसिफिक इफेक्ट आहे तो थोडा शार्प दिसायला चालू होईल. ठीक आहे. शार्प दिसतोय. आपला वेळ वाचवण्यासाठी मी डायरेक्ट फ्रेम इथे इम्पोर्ट करतो जो ऑलरेडी मी सॉर्ट आउट करून ठेवलेत. सर्व फ्रेम्स सिलेक्ट करून त्यांना मी लिंक करतोय आणि ह्या फ्रेम्सला आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून इथं व्यवस्थित असं ठेवून देऊ. ह्या सगळ्यांचा टेम्पररी ग्रुप करू. कंट्रोल टी अल्ट प्रेस करून साईज कमी केली आहे. व्यवस्थित असं इथं तुम्हाला बसवायचं. मी खालच्या फ्रेमला डिलीट करतो. आता ह्या ज्या फ्रेम्स आहेत ह्या पूर्णतः एडिटेबल आहेत म्हणजे तुम्ही तुमचे फोटोज याच्यामध्ये ॲड करू शकता. मी या ठिकाणी शुभेच्छुकचा फोटो ॲड केलेला आहे. या फोटोला व्यवस्थित असं ठेवून दिल्यानंतर आपण यू प्रेस करू आणि एक शेप घेऊ. हा आहे आपला रेक्टँगल. ठीक आहे. ज्याचे कॉर्नर्स मी इथे राऊंड केलेले आहेत. सिम्पल आहे. डबल क्लिक करून आपण इथलाच एक कलर पिक करू. त्याची आणखीन एक कॉपी घ्या. साईज थोडी लहान करून आपण अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून त्याला असं कम्प्रेस करू शकतो. व्यवस्थित या ठिकाणी मी बसवला आहे. अल्ट प्रेस करून त्याचे कॉर्नर्स असे तुम्हाला आतमध्ये घ्यायचे आहेत. व्यवस्थित अशा प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट करून आपण सेंटर अलाइन करू आणि हा स्पेसिफिक कलर चेंज करू. याच फॅमिलीमधला मी थोडा लाईट व्हर्जन घेतोय आणि ह्या दोन्ही आणि ह्या स्पेसिफिक शेपला आपण ह्या शेपच्या पाठीमागे टाकू. आता तुम्हाला जायचं आहे बेवेल अँड एम्बॉसिंगमध्ये. एफएक्सला क्लिक करून बेवेल अँड एम्बॉसिंग अप्लाय करा. एफएक्सला क्लिक करून बेवेल अँड एम्बॉसिंग क्लिक करा. एफएक्सला क्लिक करून बेवेल अँड एम्बॉसिंगला क्लिक करा. या ठिकाणी रिसेट टू डिफॉल्ट करूयात.
साईज लाईटली साईज वाढवूयात आणि डेप्थ वाढवूयात. मी ड्रॉप शॅडो ॲड करतोय, जी साधारण अशा प्रकारे इथे दिसेल. आपण साईज कमी करू, ओपेसिटी कमी करू आणि डिस्टन्ससुद्धा व्यवस्थित असं ॲडजस्ट करून ठेवू. परफेक्ट. याला राईट क्लिक करून कॉपी लेयर स्टाईलला क्लिक करायचं आहे आणि खालच्या लेयरला सुद्धा सेम पेस्ट लेयर स्टाईल करायचं आहे. ओके, डन. इथे आपण शुभेच्छुक टाकू. या ठिकाणी मी जो फॉन्ट यूज करतोय तो आहे क्वांटम देवनागरी. अशा प्रकारे या ठिकाणी आपण घेऊयात बोल्ड फॉन्ट आणि त्याचा कलर ठेवू व्हाईट. या ठिकाणी आपण स्पेसिफिक फोटोच्या पाठीमागे काही शेप्स ॲड करू. इथे एलिप्स टूल सर्च करायचा आहे. एलिप्स टूल मी इथे घेतलेला आहे. एक शेप घेतला, कंट्रोल जेने त्याची डुप्लिकेट कॉपी घ्या, अल्ट प्रेस करून साईज कमी करा आणि त्याचाही कलर चेंज करून आपण थोडासा लाईट करूया. कंट्रोल जेने त्याची एक डुप्लिकेट घ्या, त्याचीही साईज कमी करा आणि त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा आणखीन डिसॅच्युरेटेड कलर घेऊ. तर अशा प्रकारे आपण इथे 3 वेगवेगळे शेप्स घेतलेले आहेत. तिन्ही शेप्सला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून सिम्पली मास्क द्या. तुम्हाला यायचं आहे जी फॉर ग्रेडियंटला क्लिक करायचं आहे. तुम्हाला ग्रेडियंट घ्यायचा आहे. या ठिकाणी ग्रेडियंट टूलने मास्कला क्लिक करून सिम्पली ड्रॅग करा. अशा प्रकारे एक प्रॉपर ग्रेडियंट घेऊन आपण इथं ठेवून देऊयात. या ठिकाणी कलर फोटो यूज केल्यानंतर तो आणखीन वेगळा दिसतो. अशा प्रकारे आपली 90% डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता फायनल टच देऊयात. टेक्स्ट जेवढे आहेत तेवढे सॉर्टिंग करू. इथे टेक्स्ट सॉर्ट करून ठेवू. तर मी ते सिम्पली टी फॉर टेक्स्टला क्लिक केलं, सर्वांना इथं सिलेक्ट केलं आणि आणखीन एकदा सिलेक्ट करून आपण त्याला सिलेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारे कंट्रोल शिफ्ट राईट स्क्वेअर ब्रॅकेटने सगळ्यात वरती घेऊन जाऊ. सर्व टेक्स्टचा लेअर हाईड करून आपण कंट्रोल अल्ट शिफ्ट ई प्रेस करूयात, जेणेकरून एक फायनल इमेज क्रिएट होईल. कंट्रोल शिफ्ट एच्या साह्याने कॅमेराला अप्लाय करा. थोडा कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे, लाईटली हायलाईट ॲडजस्ट करायची आहे. येलो मजेंटा तुम्ही गरजेनुसार वाढवू शकता. टेक्स्चर, क्लॅरिटी आणि डिहेज ॲड करून ओकेला क्लिक करा. फायनल डिझाईनला ॲडजस्टमेंटमध्ये येऊन एक कलर लुकअप ॲड करा. कलर लुकअपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लुकअप्स आहेत. इथे जो योग्य वाटेल तो यूज करू. फॉल कलर्स हा ऑल टाइम बेस्ट आहे. याची ओपेसिटी आपण ॲडजस्ट करू. अराउंड 30च्या आसपास ओपेसिटी ठेवली आहे. त्यानंतर ह्या मास्कला क्लिक करायचं आहे. ब्रशच्या साहाय्याने काही स्पेसिफिक पार्ट इरेज करायचा आहे. ब्लॅक कलरवरती मास्क सिलेक्टेड आणि अशा प्रकारे तुम्ही फॉल कलर्सचा हा इफेक्ट इरेज करू शकता. इझी आहे. मी PhD नाही तर टिप फाईल सेट करतोय, बट नाव त्याला PhD दिलं आहे. अशा प्रकारे आजचा सेशन इथे समाप्त झालेला आहे. लवकरच ॲडव्हान्स ग्राफिक डिझाईनची बॅच लॉन्च होतीये. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला क्लिक करून मला मेसेज किंवा कॉल करा. जय हिंद. सुरुवात करूयात आजच्या सेशनला, जिथे मी साईज घेतली आहे 25 इंच बाय 15 इंच आणि 300 रेझोल्युशन आहे. तुम्ही 32 GB रॅम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही 200 रेझोल्युशन सोबत डिझाईन बनवू शकता. मी टेम्पररी कंट्रोल एचने ह्या गाईडलाईन्स हाईड करतोय आणि आपण या ठिकाणी आपले डिझाईनचे रिसोर्सेस इम्पोर्ट करू. तर फाईलला क्लिक करून या ठिकाणी मी ओपनला क्लिक केलंय. या ठिकाणी पिलर आहे. या पिलरला ड्रॅग अँड ड्रॉप करून व्यवस्थित असं ठेवा. अल्ट प्रेस करून एक कॉपी घ्या. अशा तुम्हाला 3 कॉपीज इथे घ्यायच्या आहेत. एका लेयरला इथे सिम्पली सिलेक्शन टूलने एवढाच पार्ट सिलेक्ट करा आणि त्याला द्या मास्क. सेकंड लेयरचा आपण एवढा स्पेसिफिक पार्ट सिलेक्ट करू बॉटमपासून साधारण ह्या साईजचा आणि त्यालाही देऊ मास्क. थर्ड लेयरचा आपण एवढा स्पेसिफिक पार्ट फक्त ह्या पिलरचा सेंटर पॉईंट इथे सिलेक्ट करूयात आणि त्यालाही देऊ मास्क. ओके. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी हा स्पेसिफिक पार्ट इथं मॅच करतोय. त्याआधी एकदा वाटलं तर आपण त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू शकतो, जेणेकरून आपल्याला स्मूथ या ठिकाणी पिलर पाहायला भेटेल. या तिन्ही लेयर्सला आपण आता सिलेक्ट करून राईट क्लिक करा आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. यानंतर आपण लाईटली साईज वाढवू, थोडं रोटेट करूयात आणि व्यवस्थित असं या ठिकाणी ठेवून देऊ. मी बॅकग्राऊंडला क्लिक केलंय. पी फॉर पेन टूल घेतोय. 5च्या ऐवजी मी इथे शेप निवडलाय. फिलच्या ऐवजी आपण कुठलाही एक रॅन्डम कलर घेऊ शकतो, ज्याला मी तर सिम्पली क्लिक केलंय. शिफ्ट प्रेस करून इथे क्लिक केलंय. या ठिकाणी एक क्लिक, या ठिकाणी. तर अशा प्रकारे एक प्रॉपर शेप आपल्याला पाहायला मिळेल. आता इम्पोर्ट करूयात आपला आजचा बॅकग्राऊंड. ठीक आहे. तर हा आपला बॅकग्राऊंड आहे. कंट्रोल T अल्ट प्रेस करून साईज वाढवली, व्यवस्थित असं ठेवला. या बॅकग्राऊंडला
अल्ट प्रेस करून ह्या दोन्ही लेयर्सच्या मध्ये सिंपली क्लिक करा म्हणजे क्रिएट क्लिपिंग मास्क होईल. तुम्ही राइट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करू शकता किंवा अल्ट कंट्रोल जी प्रेस करा. तर अशा प्रकारे व्यवस्थित असा इथे इमेज ॲडजस्ट करून ठेवू. मी प्लेस एम्बेडेडला क्लिक केलं. आधी हा इमेज इथे व्यवस्थित असा ठेवून देतो. आता मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल, ह्या इमेजच्या एजेसला तुम्हाला व्हाईट कलरचे पिक्सेल्स दिसतील. तर ते आधी आपण रिमूव्ह करू. ठीक आहे. मी काय करतोय स्पेसिफिक इमेजला कंट्रोल प्रेस करून सिंगल क्लिक केलंय आणि त्याला मास्क दिलाय. तुम्हाला या ठिकाणी स्मज टूल घ्यायचा आहे. राइट क्लिक करून मेक शुअर करा की जनरलमधला सॉफ्ट राउंडेड ब्रश आहे. स्ट्रेंथ साधारण 70 च्या आसपास आपण ठेवू शकतो आणि लाईटली जस्ट लाइक दॅट असं आतमध्ये घ्यायचं आहे. जेणेकरून ते व्हाईट पिक्सेल्स पूर्ण हाईड होतील. ओके, परफेक्ट. तर अशा प्रकारे आपण हा इमेज इथं सेट करूयात आणि सेकंड इमेज पण इम्पोर्ट करू. मी या ठिकाणी हा ऑलरेडी याचा बॅकग्राऊंड कट करून ठेवलेला आहे. याला मी पिलरच्या वरती घेतोय आणि याची साईज व्यवस्थित अशी ॲडजस्ट करून ठेवू. या सर्व पी-एच-डी फाइल्स मी तुम्हाला शेअर करतोय, पण चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. ह्या स्पेसिफिक लेयरला ज्याला आपण मास्क दिला होता, त्याला करूयात कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. आता या फोटोला आपल्याला करायचा आहे कॅमेरा रॉ अप्लाय. तर कंट्रोल शिफ्ट एच्या सहाय्याने इथे कॅमेरा रॉ ओपन करा आणि थोडा झूम करून स्पेस बार होल्ड करून ॲडजस्ट करून ठेवा. यामध्ये आपण व्हायब्रन्स कमी करणार आहोत. आपल्याला थोडा मॉडी इफेक्ट इथे क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. सॅच्युरेशन पण मी थोडं कमी करतोय. कॉन्ट्रास्ट थोडं वाढवूयात. टेक्स्चर, क्लॅरिटी आणि डिहेज वाढवल्यानंतर तुम्हाला असा रफ इमेज पाहायला मिळेल. थोडासा हायलाइट आपण कमी करू. वाटलं तर कंट्रोल यू प्रेस करून सुद्धा इथे थोडं सॅच्युरेशन कमी केलं जाऊ शकतं. देन या फोटोला सिलेक्ट करून याच्यावरही थोडे एक्सपेरिमेंट करू. जस्ट लाइक दॅट. थोडा कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे. हायलाइट ॲडजस्ट करायची आहे. थोडा येलो टोन आणि मजेंटा वाढवायचा आहे जेणेकरून स्किन टोन इम्प्रूव्ह होईल. त्यानंतर टेक्स्चर, क्लॅरिटी आणि डिहेजच्या सहाय्याने आणखीन थोडा रफ करा. सिंपली हिट ओकेला क्लिक करा. इमेज व्यवस्थित बसल्यानंतर थोडं बॅकग्राऊंडवरती काम करूयात. या बॅकग्राऊंडच्या लेयरवरती ॲडजस्टमेंट लेयरला क्लिक करून एक सॉलिड कलर घ्यायचा आहे, जो की साधारण असा एकंदरीत या ठिकाणी तुम्ही हा कलर कोड पाहू शकता. असा एखादा कलर कोड इथं पिक करा. त्याचा ब्लेंड ऑप्शन चेंज करून साधारण ओव्हरलेच्या आसपास ठेवतोय. ओव्हरलेला ठेवल्यानंतर तुम्हाला ह्या मास्कला सिलेक्ट करायचं आहे आणि कंट्रोल आय प्रेस करायचा आहे. इथे निगेटिव्ह मास्क क्रिएट होतो. ब्रशच्या सहाय्याने थोडं साईज वाढवूयात आणि ठराविक ठिकाणी तो इफेक्ट अप्लाय करू, सगळीकडे नाही. नाव ह्याच लेयरवरती आपण ह्या दोघांना क्रिएट क्लिपिंग मास्क करू. इथे मी सिंपली क्रिएट क्लिपिंग मास्क केलाय. इथेच ॲडजस्टमेंटमधून मी एक्सपोजर ॲड करतोय आणि त्यालाही क्रिएट क्लिपिंग मास्क करतोय. सोबतच एक्सपोजर थोडा कमी करायचा आहे. सिंपल आहे. या ठिकाणी सुद्धा कंट्रोल आयने पूर्ण इन्व्हर्ट करा आणि हा जो पोर्शन आहे इथे एक्सपोजर ॲड करा. हा पोर्शन थोडा मला डार्क हवा आहे. आता आपण ह्या पिलरची आणखीन एक कॉपी घेऊयात. कंट्रोल टी, शिफ्ट प्रेस करून मी रोटेट करतोय. साधारण अशा प्रकारे इथं ठेवू. थोडं व्यवस्थित ॲडजस्ट करू. साईज वाढवूयात. त्यानंतर ह्या लेयरला कंट्रोल शिफ्ट एच्या सहाय्याने एक कॅमेरा अप्लाय करू. या ठिकाणी मी एक्सपोजर केलाय कमी, कॉन्ट्रास्ट वाढवलाय, हायलाइट पूर्ण कमी केली आहे, शॅडोसुद्धा ॲड केलाय. येलो टोन थोडा वाढवू आणि व्हायब्रन्स कमी करू. मी क्लॅरिटी, टेक्स्चर आणि डिहेज वाढवला जेणेकरून हा सुद्धा थोडा रफ वाटेल. ह्या स्पेसिफिक इमेजला माझ्या क्लिक करून इथे याला सुद्धा क्रिएट क्लिपिंग मास्क करा. या लेयरवरती आणखीन एक लेयर ॲड करतोय मी, जी आहे एक्सपोजरची. त्याला सुद्धा क्रिएट क्लिपिंग मास्क करून त्याचा एक्सपोजर कमी करा. अशा प्रकारे गामा लाईटली वाढवू शकता. इथे कंट्रोल आयने इन्व्हर्ट केल्यानंतर तुम्हाला कंट्रोल प्रेस करून हा स्पेसिफिक इमेज सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. जिथे डार्क पोर्शन हवा आहे त्या ठिकाणी आपण फक्त इथे ब्रश अप्लाय करतोय. कंट्रोल डीने डिसिलेक्ट केलं. डिफरन्स तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता ह्या स्पेसिफिक इमेजला सिलेक्ट करतोय मी. या इमेजला सुद्धा आपण कंट्रोल शिफ्ट ए प्रेस करून कॅमेरा रॉ अप्लाय करू. हा सेकंड कॅमेरा रॉ आहे, जिथून मी थोडा व्हायब्रन्स कमी करतोय. आता पुढे वळूयात. आपल्याला इथे खूप सारे टेक्स्ट टाकायचे आहेत. तर मी सुरुवातीला या ठिकाणी नाव टाकायचं आहे, तर तिथे एक शील्ड अप्लाय करतो. शील्ड डाउनलोड करून मी ऑलरेडी ठेवलेली आहे. ह्या शील्डला ऑलरेडी बॅकग्राऊंड कट करून स्मार्ट ऑब्जेक्ट करून मी ठेवलेलं आहे. इथे व्यवस्थित अशी ठेवू. ही पिलरच्या खाली असली पाहिजे. कंट्रोल टीच्या साहाय्याने साईज कमी करून व्यवस्थित अशी इथे ठेवा.
इथे या ठिकाणी ॲडजस्टमेंटमधून तुम्हाला इथे कर्व्हज नावाचं एक ऑप्शन मिळतं. कर्व्हजला क्लिक करा. इथून स्पेसिफिक हा बार खाली घ्या म्हणजे त्याचा ब्राईटनेस कमी होईल. याला क्रिएट क्लिपिंग मास्क करा म्हणजे तो मर्यादित राहील आपल्या शील्डपुरता. मी या ठिकाणी T4 टेक्स्ट टूलने सिंगल क्लिक केलंय आणि इन्फिनिटीचा एखादा बेस्ट फॉन्ट आपण इथे यूज करूयात. 23 इज फाईन. कंट्रोल टी साईज वाढवली आणि त्याचीच एक अल्ट प्रेस करून खाली कॉपी घ्या. या ठिकाणी आपण लास्ट नेम टाकू. आता या ठिकाणी मी शेरखान या नावाला व्यवस्थित असं क्लोज घेतोय. मी ह्या पॅसिफिक नावाला थोडासा वरती व्यवस्थित असं ठेवतोय आणि आपल्याला ह्या धर्मराज नावाला एक मास्क द्यायचा आहे. कंट्रोल प्रेस करून ह्या शेरखाने नावाच्या इथे सेंटरला क्लिक करा. आपलं सिलेक्शन चालू होईल. मेक शुअर की तुमची लेयर ही धर्मराजची सिलेक्ट असली पाहिजे. सिलेक्शनला क्लिक करू, मॉडिफाय करू आणि एक्सपॅन्डला क्लिक करू. ह्या सिलेक्शनला आपण 10 पिक्सेल्सने बाहेर वाढवणार आहोत. आपण ह्या सिलेक्शनला 10 पिक्सेल्सने एक्सपॅन्ड करणार आहोत. तर सिंपली 10 पिक्सेल्स सेट करून ओके करा. त्यानंतर मेक शुअर करा की तुमचा बॅकग्राऊंड कलर ब्लॅक आहे आणि फोरग्राऊंड व्हाईट आहे. मास्कला क्लिक करून डिलीट किंवा कंट्रोल बॅकस्पेस करू शकता. कंट्रोल डीने मी डिसिलेक्ट केलाय. ह्या दोन्ही लेयर्सला राईट क्लिक करून कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. प्रिव्ह्यू करून मी हा टेक्स्ट इफेक्ट डाउनलोड केलेला आहे, ज्याला मी डबल क्लिक करून ओपन करतोय आणि हा आपला स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. या स्मार्ट ऑब्जेक्टला डबल क्लिक करून आपण इथे हा आपला टेक्स्ट जो टाइप केलाय तो ड्रॅग एंड ड्रॉप करून ठेवू. इथे व्यवस्थित ड्रॅग एंड ड्रॉप करून ठेवल्यानंतर ही स्पेसिफिक लेयर इथून डिलीट करून टाका. मी क्रॉप टूलने ह्या लेयरला एक्सपॅन्ड केलाय आणि आपला मेन टेक्स्ट इथे वाढवून ठेवतोय. क्रॉप टूलने ह्या लेयरला एक्सपॅन्ड करा अशा प्रकारे आणि आपला जो मेन टेक्स्ट आहे त्याची सुद्धा साईज वाढवा. साधारण ह्या साईजला. त्यानंतर क्लोज करताना सेव्ह करा आणि अपडेट झालेल्या लेयरमध्ये या ठिकाणी येऊन सुद्धा क्रॉप टूलने आणखीन त्याला एक्सपॅन्ड करा. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन हाईड करायची आहे, बॅकग्राऊंड हाईड करायचा आहे. टेक्स्ट इफेक्टला क्लिक करून बेसिकली ही शॅडोची लेयर आहे. या शॅडोमध्ये एक शॅडो हाईड करायची आहे. सगळ्यात वरती येऊन कंट्रोल, अल्ट, शिफ्ट, ई प्रेस करा आणि ड्रॅग एंड ड्रॉप करून आपल्या मेन लेयरवरती घेऊन या. टेक्स्टचं काम झालंय, तर मी टेम्पररी ती लेयर हाईड करतोय आणि ह्या स्पेसिफिक लेयरला कंट्रोल टीच्या साहाय्याने साईज कमी करून व्यवस्थित असं ठेवून देऊ. त्यानंतर मी ऑलरेडी या ठिकाणी टाइप करून ठेवलेल्या काही लाईन्स आहेत, ज्यांना मी दोघांना सिलेक्ट केलंय, लिंक केलंय दोघांना आणि ड्रॅग एंड ड्रॉप करून मेन आपल्या लेयरवरती या ठिकाणी ठेवून देऊ. कंट्रोल टी आणि याची ही साईज तुम्हाला योग्य ती वाढवायची आहे. साधारण एवढी आपण इझिली ठेवू शकतो विदाऊट एनी इंटरप्शन. अशा प्रकारे ह्या टेक्स्टला इथं ठेवून देऊ. परफेक्ट आहे. या टेक्स्टला मी देतोय ग्रेडियंट. एफ-एक्समध्ये आहे ब्लेंडिंग ऑप्शन आणि मी गोल्डन ग्रेडियंट आपल्या WhatsAppच्या चॅनलवरती शेअर केलेत. ज्यांना नाही मिळाले ते चॅनल जॉइन करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी हे टेक्स्ट टाकलेलं आहे. आपण एक फ्लॉवर पण ॲड करू. या फ्लॉवरला मी सगळ्यात वरती ठेवतोय अशा प्रकारे. ह्या स्पेसिफिक इमेजला थोडं डार्क करूयात म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडसोबत तो मॅच होईल. हा वेगळा दिसणार नाही. ॲडजस्टमेंट, अगेन एक्सपोजर, क्रिएट क्लिपिंग मास्क, एक्सपोजर केला कमी, क्लोज करून या ठिकाणी कंट्रोल आय प्रेस करा. ब्रशच्या साहाय्याने राईट क्लिक करून सॉफ्ट राउंडेड ब्रश घ्या आणि 28 ते 30च्या आसपास आपण ओपेसिटी ठेवू शकतो. मेक शुअर करा मोड तुमचा नॉर्मल आहे. बऱ्याचदा चुकून मोड चेंज होतो आणि इफेक्ट आपले पूर्ण वेगळे दिसतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी हा काही बॉटमचा पोर्शन थोडा डार्क केला जेणेकरून ही स्पेसिफिक लाईन मॅच होईल. या ठिकाणी आपण फायर ओव्हरले वगैरे टाकू शकतो. बट मी फायर ओव्हरले टाकतोय आपल्या फोटोजच्या वरती. ठीक आहे. या ठिकाणी फाईल, प्लेस एम्बेडेड माझ्याकडे फायर ओव्हरलेचं कलेक्शन आहे. मी ट्राय करतो त्यातला बेस्ट तुम्हाला देण्याचा. याला आपण नॉर्मल टू स्क्रीन मोड ठेवतो, राइट? आपण जर एखाद्या पॉलिटिकल पर्सनसाठी डिझाइन बनवत असाल, तर लोगो ॲड करायला विसरू नका. मी पर्सनली कुठल्याही पार्टीचं समर्थन करत नाहीये, तरी देखील आपण या ठिकाणी एक लोगो यूज करू. या ठिकाणी जो पिलर आहे, हा खूप जास्त हायलाइट होतोय. तर मी त्याचे हायलाइट कमी करतोय. याचा हायलाइट मी कमी केलाय. जर हा जास्त उठून दिसत असेल, तर इथे लक्ष जाणार नाही आपल्या फोटोकडे. ठीक आहे. तर मेन सब्जेक्ट कोण आहे? हा.
सेकंड सब्जेक्ट आपले शुभेच्छुक वगैरे असतील. डिझाइनमध्ये फेस, नाव हे व्यवस्थित डिझाइन करणं गरजेचं आहे. ह्या पोर्शनमध्ये आपल्याला टाकायचे आहेत फोटोज. तर मी काय करतोय, बॅकग्राऊंडच्या लेयरला क्लिक करतोय. फाईलमध्ये जाऊन इथे आपला बॅकग्राऊंड इथे इम्पोर्ट करतो. मी या ठिकाणी कॅनव्हास टेक्स्चर घेतलेला आहे. या कॅनव्हासच्या टेक्स्चरला शिफ्ट प्रेस करून रोटेट केलाय. व्यवस्थित असं सेट झाल्यानंतर आपण कंट्रोल एम प्रेस करू शकता किंवा ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन त्याचा थोडा ब्राईटनेस वाढवू शकता. मी कॅमेरा रॉमध्येच एक्सपोजर वाढवतोय. सिंपल आहे. ग्रेट. या स्पेसिफिक लेयरला एफ-एक्समध्ये जाऊन ड्रॉप शॅडो ॲड करा. ड्रॉप शॅडो अशा प्रकारे. ठीक आहे. एकतर अँगल चेंज करावा लागेल. मेक शुअर करा की यूज ग्लोबल लाईट तुमची बंद आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण थोडी साईज वाढवूयात. ओपेसिटी पण वाढवूयात. डिस्टन्स, ओपेसिटी ह्या काही गोष्टी आहेत ज्या खूप जास्त मॅटर करतात. याच्यावरती आपण गरज पडली तर एक इफेक्ट अप्लाय करू शकतो, जो आहे फिल्टर गॅलरीमध्ये आणि फिल्टर गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं या ठिकाणी टेक्स्चरमध्ये टेक्स्चरायझर आहे. इथून तुम्ही सँडस्टोन आणि थोडा रिलीफ ॲड करू शकता. आपला जो स्पेसिफिक इफेक्ट आहे, तो थोडा शार्प दिसायला चालू होईल. ठीक आहे, शार्प दिसतोय. आपला वेळ वाचवण्यासाठी मी डायरेक्ट फ्रेम इथे इम्पोर्ट करतो, जो ऑलरेडी मी सॉर्ट आउट करून ठेवलेत. सर्व फ्रेम्स सिलेक्ट करून त्यांना मी लिंक करतोय आणि ह्या फ्रेम्सला आपण ड्रॅग एंड ड्रॉप करून इथं व्यवस्थित असं ठेवून देऊ. ह्या सगळ्यांचा टेम्पररी ग्रुप करू. कंट्रोल टी, अल्ट प्रेस करून साईज कमी केली आहे. व्यवस्थित असं इथं तुम्हाला बसवायचं. मी खालच्या फ्रेमला डिलीट करतो. आता ह्या ज्या फ्रेम्स आहेत, ह्या पूर्णतः एडिटेबल आहेत. म्हणजे तुम्ही तुमचे फोटोज याच्यामध्ये ॲड करू शकता. मी या ठिकाणी शुभेच्छुकचा फोटो ॲड केलेला आहे. या फोटोला व्यवस्थित असं ठेवून दिल्यानंतर आपण यू प्रेस करू आणि एक शेप घेऊ. हा आहे आपला रेक्टेंगल. ठीक आहे. ज्याचे कॉर्नर्स मी इथे राउंड केलेले आहेत. सिंपल आहे. डबल क्लिक करून आपण इथलाच एक कलर पिक करू. त्याची आणखीन एक कॉपी घ्या. साईज थोडी लहान करून आपण अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून त्याला असं कंप्रेस करू शकतो. व्यवस्थित या ठिकाणी मी बसवलाय. अल्ट प्रेस करून त्याचे कॉर्नर्स असे तुम्हाला आतमध्ये घ्यायचे आहेत. व्यवस्थित अशा अशा प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट करून आपण सेंटर अलाइन करू आणि हा स्पेसिफिक कलर चेंज करू. याच फॅमिलीमधला मी थोडा लाईट व्हर्जन घेतोय आणि ह्या दोन्ही आणि ह्या स्पेसिफिक शेपला आपण ह्या शेपच्या पाठीमागे टाकू. आता तुम्हाला जायचंय बेवेल एंड एम्बॉसिंगमध्ये. एफ-एक्सला क्लिक करून बेवेल एंड एम्बॉसिंग अप्लाय करा. एफ-एक्सला क्लिक करून बेवेल एंड एम्बॉसिंग क्लिक करा. एफ-एक्सला क्लिक करून बेवेल अँड एम्बॉसिंगला क्लिक करा. या ठिकाणी रिसेट टू डिफॉल्ट करूयात. साईज लाईटली साईज वाढवूयात आणि डेप्थ वाढवूयात. मी ड्रॉप शॅडो ॲड करतोय. जी आहे, जी साधारण अशा प्रकारे इथे दिसेल. आपण साईज कमी करू, ओपेसिटी कमी करू आणि डिस्टन्ससुद्धा व्यवस्थित असं ॲडजस्ट करून ठेवू. परफेक्ट. याला राइट क्लिक करून कॉपी लेयर स्टाईलला क्लिक करायचं आहे आणि खालच्या लेयरला सुद्धा सेम पेस्ट लेयर स्टाईल करायचं आहे. ओके, डन. इथे आपण शुभेच्छुक टाकू. या ठिकाणी मी जो फॉन्ट यूज करतोय तो आहे क्वांटम देवनागरी. अशा प्रकारे या ठिकाणी आपण घेऊयात बोल्ड फॉन्ट आणि त्याचा कलर ठेवू व्हाईट. या ठिकाणी आपण स्पेसिफिक फोटोच्या पाठीमागे काही शेप्स ॲड करू. इथे एलिप्स टूल सर्च करायचा आहे. एलिप्स टूल मी इथे घेतलेला आहे. एक शेप घेतला, कंट्रोल जेने त्याची डुप्लिकेट कॉपी घ्या, अल्ट प्रेस करून साईज कमी करा आणि त्याचाही कलर चेंज करून आपण थोडासा लाईट करूयात. कंट्रोल जेने त्याची एक डुप्लिकेट घ्या, त्याचीही साईज कमी करा आणि त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा आणखीन डिसॅच्युरेटेड कलर घेऊ. तर अशा प्रकारे आपण इथे 3 वेगवेगळे शेप्स घेतलेले आहेत. तिन्ही शेप्सला कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून सिंपली मास्क द्या. तुम्हाला यायचंय जी फॉर ग्रेडियंटला क्लिक करायचं आहे. तुम्हाला ग्रेडियंट घ्यायचा आहे. या ठिकाणी ग्रेडियंट टूलने मास्कला क्लिक करून सिंपली ड्रॅग करा. अशा प्रकारे एक प्रॉपर ग्रेडियंट घेऊन आपण इथं ठेवून देऊयात. या ठिकाणी कलर फोटो यूज केल्यानंतर तो आणखीन वेगळा दिसतो. अशा प्रकारे आपली 90% डिझाइन कंप्लीट झालेली आहे. आता फायनल टच देऊयात. टेक्स्ट जेवढे आहेत तेवढे सॉर्टिंग करू. इथे टेक्स्ट सॉर्ट करून ठेवू. तर मी ते सिंपली टी फॉर टेक्स्टला क्लिक केलंय. सर्वांना इथं सिलेक्ट केलंय आणि आणखीन एकदा सिलेक्ट करून आपण त्याला डिसिलेक्ट करू शकतो.
तर अशा प्रकारे कंट्रोल शिफ्ट राइट स्क्वेअर ब्रॅकेटने सगळ्यात वरती घेऊन जाऊ. सर्व टेक्स्टचा लेयर हाईड करून आपण कंट्रोल अल्ट शिफ्ट ई प्रेस करूयात. जेणेकरून एक फायनल इमेज क्रिएट होईल. कंट्रोल शिफ्ट एच्या साहाय्याने कॅमेराला अप्लाय करा. थोडा कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे. लाईटली हायलाइट ॲडजस्ट करायची आहे. येलो, मजेंटा तुम्ही गरजेनुसार वाढवू शकता. टेक्स्चर, क्लॅरिटी आणि डिहेज ॲड करून ओकेला क्लिक करा. फायनल डिझाइनला ॲडजस्टमेंटमध्ये येऊन एक कलर लुकअप ॲड करा. कलर लुकअपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लुकअप्स आहेत. इथे जो योग्य वाटेल तो यूज करू. फॉल कलर्स हा ऑल टाईम बेस्ट आहे. याची ओपेसिटी आपण ॲडजस्ट करू. अराउंड 30च्या आसपास ओपेसिटी ठेवली आहे. त्यानंतर ह्या मास्कला क्लिक करायचं आहे. ब्रशच्या साहाय्याने काही स्पेसिफिक पार्ट इरेज करायचा आहे. ब्लॅक कलरवरती मास्क सिलेक्टेड आणि अशा प्रकारे तुम्ही फॉल कलर्सचा हा इफेक्ट इरेज करू शकता. मी पी-एच-डी नाही तर टिफ फाईल सेट करतोय, बट नाव त्याला पी-एच-डी दिलंय. अशा प्रकारे आजचा सेशन इथे समाप्त झालेला आहे. लवकरच ॲडव्हान्स ग्राफिक डिझाइनची बॅच लॉन्च होतीये. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला क्लिक करून मला मेसेज किंवा कॉल करा. जय हिंद.